आणि एकनाथ शिंदे शिवसेनेत भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहेत। पक्ष संघटना आणि मंत्र्यांमध्ये देखील बदल केले जाण्याची शक्यता आहे। कोकण, पश्चिम महाराष्ट्राशिवाय अन्य भागात निवडणुकीमधली कामगिरी प्रभावी दिसत नाहीये। शिंदेंनी 3 ते 4 मंत्र्यांचे कान टोचलेत। जिल्हा संपर्क प्रमुख, नेते आणि सचिवांना दौरे करण्याच्या सूचना एकनाथ शिंदेंनी दिलेल्या आहेत। जिल्हा परिषद निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची अवस्था म्हणजे तेलही गेलं तूपही गेलं, हाती राहिलं धुपाटणं अशी झाली आहे। दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती आणि असाच पहिला टप्पा म्हणून जिल्हा परिषद निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं घड्याळ चिन्हावर आपले उमेदवार उभे केले। राज्यातील किंबहुना देशातली ही पहिलीच वेळ असेल जिथे एका पक्षानं म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आपले उमेदवार स्वतःहून दुसऱ्याच्या पक्षाच्या म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात दिले आणि त्या पक्षाच्या अधिकृत चिन्ह घड्याळ यावरती उभे देखील गेले। महत्त्वाची बाब म्हणजे यातील काही जण निवडून देखील आले, मात्र आता निवडून आल्यानंतर ते अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार झाल्यानं त्यांना त्यांच्या मूळ पक्षाशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्याशी संबंध कायमचा संपलेला आहे। यामुळे पुणे जिल्ह्यातून इंदापूरच्या अंकिता पाटील, शिरूर मतदारसंघातून जिल्हा परिषदेवर निवडून गेलेल्या सुजाता पवार, कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली गटातील संध्या पाटील यांचा समावेश आहे। त्यामुळे आता ज्या शरद पवारांच्या उमेदवारांनी हाती घड्याळ घेतलं त्यांचं पुढे काय हा प्रश्न निर्माण झालाय। पक्ष विलीनीकरणाची चर्चा मागे पडल्यामुळे आपलं पुढे काय असा प्रश्न या सदस्यांना देखील भेडसावतोय। दरम्यान यावरती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार, आमदार राजकुमार बडोले आणि नरहरी झिरवाळ यांनी काय